तिलक लगा के मिट्टी का तू फांसी आज लगा ले, ओ तिलक लगा के मिट्टी का तू फांसी आज लगा ले। तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले। जान लगा के खेल खिलाड़ी, ओ जान लगा के खिलाड़ी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी। शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। नमस्कार, मी जितेंद्र जोशी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमामध्ये, जो स्पोर्ट्स इंडियाच्या वतीने आयोजित केला जातोय खास करून मातीतल्या खेळाडूंशी ओळख करण्यासाठी। खर तर एक इतिहासाची जर आपण उदाहरणं बघितली तर आऊसाहेब जिजाऊंपासून तर राणी लक्ष्मीबाई यांच्यापासून इतिहासात यांचं नाव कोरलं गेलेलं आहे, ते त्यांच्या कामगिरीच्या जोरावर। खर तर खूप मोठा असा एक इतिहास राहिलेला आहे महिलांचा लढ्यासाठी। स्वातंत्र्य काळ असो, स्वातंत्र्य संग्राम असो किंवा स्वातंत्र्यानंतरचा भारत असो, या भारताला घडवण्यासाठी सुद्धा महिलांचं खूप मोठं असं योगदान राहिलेलं आहे। आणि इथे ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये योगदान असताना क्रीडा क्षेत्र का तरी मागे राहील? ह्याच क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक अशा महिला खेळाडू झालेल्या आहेत की ज्यांचं नाव कबड्डीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलेलं आहे। खरं तर आज जे आपल्यासोबत पाहुण्या म्हणून आपल्याला लाभलेले आहेत, एक फक्त त्यांचं नावच नाही तर दोन पिढ्या, त्यांच्या दोन पिढ्यांचं नाव कबड्डी क्षेत्राशी जोडलं गेलेलं आहे। अर्थातच मालती काकू आणि त्यांच्या सुकन्या मंजिरी भावेताई, या दोघांचंही नाव क्रीडा क्षेत्रात, कबड्डी क्षेत्रात रोवलं गेलेलं आहे। आणि यापैकीच मंजिरी दाते भावे आज आपल्यासोबत इथे आलेले आहेत। त्यांच्याशी आपण थोड्याशा गप्पा मारणार आहोत आणि हा इंटरव्ह्यू आपल्याला दोन पिढीतल्या कबड्डीचं विश्लेषण इथे दाखवणारा हा इंटरव्ह्यू ठरणार आहे। तर सुरुवात करूयात संवाद मातीतल्या खेळाडूशी ह्या मुलाखत कार्यक्रमाला। आणि सर्वात आधी मी स्वागत करतो मंजिरीताई यांचं। मंजिरीताई यांनी वेळात वेळ देऊन इथे आलात, तुम्ही तुमच्या कामातून सवड काढली आणि इथे आलात, त्यासाठी स्पोर्ट्स इंडियाच्या वतीने आपले खूप खूप आभार आणि तुमचं स्वागत। आणि सोबतच ज्यांच्या संकल्पनेतून संवाद मातीतल्या खेळाडूंशी हा कार्यक्रम गेल्या 2 महिन्यापासून आम्ही सुरुवात केला होता, निमित्त होतं की मातीतल्या खेळाडूंना त्यांचे विचार, त्यांचं एकंदरीतले अनुभव आणि सोबत त्यांची कारकीर्द आज समाजासमोर मांडणे। आणि ह्याच संकल्पना आणि निर्मिती आणि सोबतच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सुरू झाला होता, त्या स्पोर्ट्स इंडियाच्या सीईओ आणि फाउंडर मिसेस सुप्रिया बडवे मॅडम यांचंही मी आजच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करतो। नमस्कार, वेलकम मॅम। नमस्कार, येस आणि तुम्हाला खूप वेलकम। येस आणि नेहमीप्रमाणे सुरुवातीलाच आपण स्पोर्ट्स इंडी बद्दलची माहिती जाणून घेऊयात स्पोर्ट्स इंडीचे मुख्य व्यवस्थापक माननीय श्रीपाद जवळेकर सर यांच्याकडनं। जवळेकर सर, मी तुम्हाला विनंती करतो की स्पोर्ट्स इंडी बद्दलची माहिती आपण थोडक्यात सांगावी। नमस्कार मित्रांनो, मी श्रीपाद जवळेकर स्पोर्ट्स इंडीच्या वतीने आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। स्पोर्ट्स इंडी 2015 पासून सातत्याने विविध क्रीडा क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तिमत्वांसोबत आपला जो उपक्रम चालवत आहे, या उपक्रमाला आपण व आपल्यासारख्यांकडनं जो मिळत असलेला सहभाग आहे याबद्दल मी आपला मनस्वी आभारी आहे। क्रीडा जगतात कार्य करणाऱ्या नावाजलेल्या व्यक्तींना व ज्या व्यक्तींच्या बद्दलची माहिती समाजासमोर ठेवण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत। महिला असो, पुरुष असो, बाल असो, सर्वांच्या कार्यांना आम्ही त्यांच्या कार्याला आम्ही
त्यांना भरभरून साथ देत आहोत. त्याबद्दल आपल्याकडून मिळणाऱ्या ह्या साथीला मी आपले आभार मानतो. स्पोर्ट्स इंडी आत्ताच ऑलिम्पिक मध्ये ज्या वुमन्स हॉकी टीम व मेन्स हॉकी टीम यांच्याकडून केलेल्या विशेष कार्याबद्दल मी त्यांचे स्पोर्ट्स इंडीच्या वतीनं मी त्यांचे शुभेच्छा व्यक्त करतो. स्पोर्ट्स इंडीच्या वतीनं आपणा सर्वांचे मी आभारी आहे. थँक्यू श्रीपाद सर. आणि मंजिरीताई, तुमच्या कारकिर्दीवरती एक छोटीशी ध्वनिचित्रफित अर्थात एव्ही स्पोर्ट्स इंडीच्या टेक्निकल टीमने तयार केलेली आहे. तर सर्वात आधी तुमची कारकीर्द ह्या पडद्यावर मांडण्याचा एक छोटासा आमचा प्रयत्न आहे. आणि सर्वात आधी पाहूयात ती एव्ही. हॅलो. हा, येतोय आवाज? हॅलो. हा, चालेल. हो. ताई, मला सगळ्यात आधी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. तुमच्या कारकिर्दीचा एक एव्हीच्या स्वरूपात मांडण्याचा स्पोर्ट्स इंडीचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला? खूप छान आहे हा उपक्रम स्पोर्ट्स इंडीचा. आणि मला एकदम फारच म्हणजे कौतुक वाटलं तुम्हा लोकांचं, की तुम्ही असे जुने जुने खेळाडू शोधून काढताय आणि त्यांच्या मुलाखती घेताय. त्यांनी कसे हे केलेत, विजय मिळवलेत किंवा काय याच्याबद्दल. हे आता तुम्ही दाखवलेली मी ही फिल्म पाहिली. खूपच छान तुमचं हे आहे, ऑर्गनायझेशन आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना खरं धन्यवाद देत. बडवे मॅडम, तुम्ही म्हणजे दीक्षित, त्याच्यानंतर जितेंद्र जोशी आणि जवळेकर
या सगळ्यांची मी आभारी आहे की तुम्ही मला तुमच्या ग्रुपमध्ये घेऊन माझी छोटीशी का होईना मुलाखत घेतली, त्याबद्दल खूप आनंद आहे. खरं तर ताई, तुमच्या मुलाखत दिवसभर जरी घेतली तरी तुमचा हा जो प्रवास कबड्डीचा राहिलेला आहे हा पूर्ण दिवसाभराच्या मुलाखतीत खरं तर मांडता येणार नाहीये. पण वेळेअभावी काही न होईना पण फुल नव्हे तर फुलाची पाकळीच्या स्वरूपात तुमची मुलाखत आणि तुमचा हा प्रवास आमच्या दर्शकांसमोर आणण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करतोय. आणि जेव्हा हा प्रवास सुरू होतो मॅम, तर सर्वात आधी नाव येतं मालती काकूंचं, अर्थात तुमच्या आईचं. 2 पिढ्यात कबड्डी म्हणजे तुम्हाला वारसा हक्काने मिळालेला कबड्डी हे क्षेत्र, ह्या 2 पिढ्यांमधल्या प्रवासाचं तुम्ही वर्णन कसं कराल? मी असं वर्णन करीन की माझ्या म्हणजे ज्या वेळेला आईनी माझ्या कबड्डी सुरू केलं त्यावेळेला तर मुली घरातनं पॅन्ट म्हणजे ग्राउंडवर सुद्धा पॅन्ट घालून खेळणं शक्य नव्हतं. पण तरी सुद्धा मुलींची टीम तयार करायची असं ज्या वेळेला चंद्रकांत केळकर यांनी माझ्या आईशी एक मीटिंग झाली, हरी आपटे म्हणून त्यावेळेला एक होते, या तिघा चौघांनी मिळून हा राणा प्रताप संघ चालू केला. त्यावेळेला असं मुलींच्या घरी जाऊन त्यांना आम्ही ग्राउंडवरती आणलेलं आहे आमच्या ह्या आधीच्या लोकांनी, की बुवा नाही चला तुम्ही खेळायला, मुलींची आता कबड्डी सुरू होतीये. एक थोरात म्हणून आमच्याकडे बाई होत्या, मालती थोरात, त्या पण त्यावेळेला अशाच 1-2 टुर्नामेंट खेळल्या असतील, कारण ह्या सगळ्यांची वय 34-35च्या पुढची होती. म्हणजे मी आणि माझा भाऊ असताना हा संघ सुरू झालाय, राणा प्रताप संघ. म्हणजे लग्न झालेल्या आणि शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या मुलींना घेऊन येऊन संघ तयार करणं किंवा त्याची बांधणी करणं हे खूप मोठं काम त्यांनी केलंय. त्यामुळे पुढे संघ तयार होता आम्ही खेळताना. त्यामुळे आम्हाला ते खरं खूप सोपं झालं. मान्य आहे मला की त्यावेळेला अवघड होतं त्या परिस्थितीत, कारण मुलींना तरी सुद्धा घरनं एवढा पाठिंबा नव्हता कबड्डी खेळायला. पण माझ्या घरी असं होतं की मला सपोर्ट खूप होता. आई वडिलांचा, आमच्या संपूर्ण कुटुंबाचा म्हणतो तसं. त्यामुळे मला ते इझी गेलं. म्हणजे अनेक वेळा सगळ्या मुली आमच्या घरी राहिलेल्या आहेत. रात्री 12 वाजता आता ट्रेन पकडायची आहे. तर मग आमच्या घरनं आम्ही गेलोय किंवा पहाटे 3-4 वाजता आलो तर आमच्या घरी आलेलो. असं म्हणजे आमचं संघाचं एक ऑफिस म्हणा किंवा आमचं घर म्हणजे संघाला वाहिलेलं होतं असं म्हणलात तरी चालेल, राणा प्रताप संघाला. मॅम, जसं तुम्हाला घरून समर्थन मिळत होतं अगदी सुरुवातीपासूनच, कारण तो एक वारसाच तुम्हाला मिळालेला होता. पण बऱ्याचशा मुली अशा आहेत किंवा सर्व क्षेत्रामध्ये मी म्हणेन की त्यांना त्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं म्हटल्यानंतर खूप अशा अडचणी येतात. तर हो. एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही त्या अडचणी कशा सोडवल्या गेल्या पाहिजेत किंवा त्यावर मात कशी करता येऊ शकते असं तुम्हाला वाटतं? आता आत्ताच्या पिढीत तुम्ही पाहिलं तर ते खूप सोपं झालंय, कारण आज आई वडील सुद्धा मुलींना सपोर्ट करतायत. पण खरंच मधला एक काळ असा होता की समजा एखादी मुलगी खेळतीये, ठीक आहे कॉलेज पर्यंत खेळू देत, नाही असं म्हणले नाहीत आई वडील, पण घरनं सपोर्ट जो व्हायला हवा होता तो होत नव्हता. आणि त्यामुळे एकदा कॉलेज शिक्षण झालं तिचं, नोकरी लागली की लग्न केलं, अशी परिस्थिती होती. पण बरोबर. आत्ताच्या परिस्थितीत, आत्ताच्या काळातल्या म्हणजे जसं मी म्हणेन माझी आई म्हणायची की आमच्या वेळेला हे नव्हतं, पण तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला ह्या तरी फॅसिलिटी मिळाल्या. म्हणजे आम्ही आता छत्रपती अवॉर्ड पर्यंत पोहोचलो किंवा दरवर्षी नॅशनल्स होत आहेत. सगळ्या स्टेटमध्ये कबड्डी खेळलं जात आहे, मुली, मुलं असे. पण आता पुढच्या पिढीला मला असं म्हणायचंय की त्यांना आणिक चांगल्या फॅसिलिटीज मिळत आहेत. हे आणिक चांगली गोष्ट आहे की आई वडील त्यांच्यासाठी एवढे कष्ट करायला तयार आहेत की एखादी मुलगी आपली तिच्यात चांगली जिद्द आहे, जिगर आहे, कष्ट करण्याची तयारी आहे. अशा मुलींना आता जर त्यांनी खूप मेहनत केली तर त्या नक्की चांगलं त्याच्यात यश गाठू शकतील. आत्ताच्याच ऑलिम्पिकमध्ये दोन्ही पदकं जी मिळवलीत ती मुलींनी मिळवली आहेत. हो, ताई, मला याच्याबद्दल तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की हां. आताचा जो काही पदक आपण जर ऑलिम्पिक स्पर्धा सध्या चालू आहेत त्याचा जर विचार केला तर दोनही पदक तुम्ही अतिशय खरं तर खूप महत्वाचा मुद्दा मला दिलात प्रश्न विचारायला तुम्हाला. आत्ताच्या पर्यंत म्हणजे ह्या ऑलिम्पिकचा जर आपण विचार केला तर महिला कुठेतरी सरस ठरताना दिसत आहेत. त्यासोबतच जर आपण 10वी आणि 12वीचा या वर्षीचा जर आपण निकाल बघितला तर तिथे सुद्धा मुलींनीच बाजी मारलेली पाहायला आपल्याला मारली आहे. दिसते. तर एकंदरीत एक महिला म्हणून तुम्ही याविषयी काय सांगाल?
मला असं ह्या बाबतीत असं म्हणावंसं वाटेल की मुली थोड्या सिन्सिअर असतात आणि त्यामुळे त्या जास्त मेहनत किंवा परिश्रम करायच्या दृष्टीने करत असतात. करत असतात. आपल्याकडे मान्य आहे मला की पुढे अर्थार्जनासाठी खूप चांगली मुलं आहेत आपल्याकडे, मी नाही असं म्हणत नाहीये. पण शेवटी आपल्या अर्थार्जनासाठी त्या मुलांना खेळ सोडायला लागतो आणि शेवटी अभ्यास आणि नोकरीच करायला लागते. म्हणजे एखाद्या मुलामध्ये खूप चांगले हे असतील एखाद्या खेळाचे गुण, की खरंच लहानपणी त्याला पाहिल्यावर त्याचे कोच असं म्हणतील की अहो हा नक्की पुढे जाणार आणि चमकेल. परंतु अशी वेळ येते की शेवटी मुलावरतीच आपण म्हणतो, आता परिस्थिती बदलली आहे हे जरी मान्य असलं तरी आतापर्यंतच्या आपल्या ह्याच्यामध्ये असं आहे की मुलाची नोकरी, शिक्षण हे महत्वाचं. महत्वाचं. त्यांनी खेळावं असं कुठलेही आई वडील आपल्याकडे म्हणायचे नाहीत. आणि मग थोड्याशा फॅसिलिटी मिळतायत, मुली खेळतायत, मुली चांगलं करतायत आणि आत्ताला आरेला कार्य करायची थोडीशी ही आलेली आहे. म्हणजे मुलांच्या बरोबरीने मुली काहीतरी करून दाखवतायत. करून द्या. त्यामुळे मग आहे आपल्याला आता 2 मुली आहेत समजा, तर मग आपण का नाही त्यांना पुढे आणायचं? का नाही त्यांच्यासाठी करायचं? आपण मुलासाठी केलं असतं की नाही? मग त्या आता मुलासारख्याच आहेत आपल्या. अशामुळे सुद्धा आई वडील मुलींच्या मागे पाठीशी चांगले भक्कम उभे आहेत आणि त्यामुळे पण मुलींना खूप चांगला स्कोप मिळतोय. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की त्याचा त्यांनी गैर ऍडव्हान्टेज म्हणतो तसा घेऊ नये. घेऊ. की जी काय स्कॉलरशिप तुम्हाला मिळते, जी काय नोकरी मिळतेय, त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं डाऊन टुवर्ड्स म्हणजे खालती जमिनीवर पाय ठेवा. थोडंसं यश मिळाल्याने हुरळून जाऊ नका. जाऊ नका. आणि तसं गेलं तर मग त्या खेळातलं एक हे होऊन जातं. त्याचा काय होतं, तो पुढच्यांना फायदा मिळत नाही मग. म्हणजे आपण असं म्हणतो हल्ली की संघटना, बँक, कंपन्या ह्या लोकांनी स्पॉन्सर करावं. एवढे चांगले खेळाडू आहेत, त्यांना पुढे येऊ देत. त्यांना पुढे आणायला हरकत नाहीये. पण त्यांनी त्याच्याशी जर प्रतारणा केली, तर मग पुढची येणारी मुलगी घ्यावी का नाही, असा बँक विचार करते किंवा एखादी संघटना म्हणेल, एखादी कंपनी एखाद्या मुलीला स्पॉन्सर करते, तिचा सगळा खर्च आणि ती थोडे दिवस खेळली आणि नंतर सोडून दिलं. त्याच्या पुढे जर एखादी चांगली मुलगी आली, तर ती कंपनी असं म्हणेल, "अरे, आम्ही या मुलीसाठी आता 50 लाख खर्च केले ऑलिम्पिकला जाण्यासाठी, पण हिचा काहीच परफॉर्मन्स झाला नाही. मग आता नवीन येणाऱ्या मुलीसाठी आम्ही करावा का हा एवढा खर्च?" असा कोणाचाही विचार होऊ शकेल. त्या बाबतीमध्ये मला थोडंसं असं वाटतं, की या लोकांनी थोडेसे बॉन्ड सारखं करावं, की 18व्या वर्षी जर अशा मुली तुम्ही निवडल्यात, जसं आपण म्हणतो पतियाला शिक्षणासाठी मुली जातात. पूर्ण डिव्होशन खेळासाठी मुलं जातात, मुली जातात. पण आज तुम्ही मला सांगा, क्रिकेट सोडलं तर कुठल्या खेळाला इतकं चांगलं खेळल्यानंतर पेन्शन आहे? कुठल्याच नाहीये. फक्त क्रिकेटमध्ये मात्र आहे बघा. मग की तो मुलगा क्रिकेट काही ठराविक खेळला, BCCIच्या ह्याच्यापर्यंत गेला, की त्याला पेन्शन सारखी काहीतरी रक्कम आहे. ताई इथे तुम्हाला थांबवतो मी आणि एक प्रश्न विचारतो, की या मागचं नक्की कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं, की क्रिकेटमध्ये आपण जर एक पेन्शनचं किंवा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर क्रिकेटला जी काही भरघोस रक्कम एक बक्षीस म्हणून मिळत असते, ती किंवा तसंच काहीसं स्पॉन्सरशिप या इतर खेळांना मिळत नाही. तर ह्या मागचं नक्की कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं? नक्की कारण असं, पण आपल्याकडे बाकीच्या खेळांना डावललं जातं हे नक्की. त्याच्यामध्ये क्रिकेट सारखा धोधोनी पैसा बाकीच्या खेळातनं त्यांना मिळत नाही, असं म्हणायला कुठेतरी अशा हरकत नाही. खेळांना कुठेतरी एक अशा खेळांना कबड्डीची टुर्नामेंट समजा घेतली, तर त्यातनं संयोजकांना किंवा वरच्या लोकांना असा किती पैसा मिळणार आहे. पण त्याच्या ऐवजी IPL घेतली तर त्यांना धोधोनी पैसा मिळणार. त्यामुळे कुठेतरी त्यांचा ओढा तिकडेच आहे सगळा. आत्ता कुठेतरी आत्ता प्रो प्रसिद्धी कबड्डी सुरू झालाय. अगदी बरोबर. पण मग हां, कुठेतरी पण बाकीच्या प्रो खेळांना कबड्डी प्रसिद्धी कमी मिळते असं तुम्हाला म्हणायचंय? कशामुळे? असं तुम्हाला वाटतं, की बाकीचे जे काही खेळ आहेत, या खेळांना प्रसिद्धी कमी या खेळांची प्रसिद्धी कुठेतरी कमी पडते असं तुम्हाला वाटतं का? हो, बाकीच्या खेळांना नक्कीच कमी मिळते. नक्कीच कमी अगदी मिळते. 100% त्यांना फॅसिलिटी कमी मिळतात, प्रसिद्धी कमी मिळते. म्हणजे आज आत्ता हॉकीचीच आपली जी ही आहे, कॅप्टन आहे, राणी रामपाल ती. हं, हं, हं. ती बघा कुठल्या परिस्थितीतनं आली आहे किंवा मीराबाई चानू बघा कशातनं आली.
आज अगदी त्या बरोबर. जिंकल्यानंतर मग त्यांना तुम्ही म्हणताय की आम्ही कोटी बक्षीस देऊ, आम्ही अमकं करू वगैरे. पण पण मग आधीचे त्यांचे श्रम जे आहेत, तसं त्या बाकीच्या खेळांना आपल्याकडे जास्त प्रसिद्धी, म्हणजे आर्थिक पुरस्कार किंवा आर्थिक पाठबळ बाकीच्या खेळांना नाही मिळत, असं माझं ठाम मत आहे. जेवढं जिंकल्यानंतर क्रिकेटला मिळतं तेवढं. जिंकल्यानंतर खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवल्यानंतर जो पैसा दिला जातो, जो पैसा त्यांना मिळतोय, तो जर खेळाच्या आधी, जिंकण्याच्या आधी जर खेळाडूंना देण्यात आला, तर त्याचा नक्कीच पदकतालिकेवरती त्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो. म्हणून मी म्हंटल तुम्हाला मगाशी जे की तुम्ही आता ही जी काल डिस्कस थ्रो वाली आज सकाळी खेळली की नाही, ती मुलगी बघा बरोबर. 25 वर्षाची आहे. आज जर तुम्ही तिला पैसा, ती शेतकरी मुलगी आहे, आज जर तुम्ही तिला पैसा दिला, सगळं प्रोव्हाइड केलं, तर तिच्याकडनं घ्या ना 8 वर्षाचा बॉन्ड लिहून तुम्ही, अगदी की बरोबर. पुढच्या 2 ऑलिम्पिक ती मुलगी चांगली खेळेल आणि गोल्ड मेडल तुम्हाला मिळवून देईल. मिळवून देईल. पण अगदी बरोबर. आपल्याकडे काय होतं, 23-24व्या वर्षी तुम्ही त्या व्यक्तीला, जी रिटायर्ड होत आलेली असते खेळातनं, त्यावेळेला तिला नोकरी देणार. ताई तुम्ही म्यूट झालात. ते पुरेसं काय, त्यांनी त्यावेळेला खेळाचा जो पहिला आपण म्हणतो 18 ते 22-24 हा जो काळ आहे, मेन टॉपचा, एखादा खेळाडू वैयक्तिक खेळात असो किंवा सांघिक खेळात असो, टॉपला जाण्याचा पिरियड जो 23-24व्या वर्षापर्यंतच असतो. तोपर्यंतच त्याला जर आर्थिक बळ सुद्धा जर मिळालं, तर तो नक्की आणि 4 वर्ष जास्ती खेळू शकेल. पण ते बरोबर. आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे ते उशिरा होतो आणि तोपर्यंत खेळाडूची मोडतोड झालेली असते शारीरिक, आणि तो रिटायरमेंटकडे आलेला असतो. अगदी बरोबर. ताई, खरं तर कबड्डीचं बाळकडू तुम्हाला घरातूनच मिळालेलं होतंच. पण जर आपण एक मैदानावरचा जर विचार केला, तर तुमचे गुरु नक्की तुम्हाला मार्गदर्शन, आणि ज्या मार्गदर्शनाखाली तुम्ही कबड्डी या क्षेत्रामध्ये इतकं मोठं नाव कमावलं, तर त्या गुरूंबद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. म्हणजे म्हणून माझ्या ह्याच्यावर लिहिलेलं आहे, की ज्यांनी मला पाहिले, हेरले आणि छत्रपतीच्या वाटेवर आणून सोडले. म्हणजे त्यांनी मला इतकी लहान पाहिलेली होती, की तेव्हापासून म्हणजे केळकर सर आमच्या घरी कायम आले. हे म्हणजे त्याच्यावरती आणखीन एक तुम्हाला उदाहरण सांगते मी, की जेव्हा मी बॅडमिंटन पण थोडीशी खेळत होते, तर सबनीस म्हणून एक सर होते, हुजूरपागा शाळेमध्ये शिकवायचे ते. तिथे मी बॅडमिंटन पण थोडीशी शिकायला जायची, कारण इंटर स्कूल खेळले होते मी बॅडमिंटन. वडील खेळत होते. तर ते मला म्हणायचे, "काय तू कबड्डी खेळतीयस? तू बॅडमिंटनला ये बरं." त्यावेळेला मला काहीही हे माहिती नव्हतं, की इतकं मोठं काही आहे, नाहीये. पण मी त्यांना म्हणायचे, "सर मला कबड्डीमध्ये छत्रपती अवॉर्ड मिळवायचा आहे. मी कबड्डीच खेळणार." ते मला तेव्हा चिडवायचे, सबनीस सर माझेच सर होते, पण मला चिडवायचे. "काय वेडी आहेस का? डाव्या हाताने खेळतेस बॅडमिंटन? तुझ्यासारखी कोणी खेळाडू नाही. तू ये इकडे. कबड्डीच्या आधी तुला इकडे छत्रपती मिळेल." पण त्यावेळेला असं होतं, आणि म्हणे हातपाय मोडले तर कोणी लग्न करणार नाही तुझ्याशी. असं सबनीस सर मला चिडवायचे जाता येता हुजूरपागेत. कारण आमच्या संघाची प्रॅक्टिस तिथेच असायची हुजूरपागेत. आणि मी खाली प्रॅक्टिस करताना दिसले, की सबनीस सरांना राग यायचा ते वरती जाताना हॉलमध्ये. ती गेली परत कबड्डी खेळायला. कारण त्यामुळे कुठेतरी लागलं, की माझं बॅडमिंटन बुडायचं. असं त्यावेळेला होत होतं. म्हणजे पण तुमचा तो कबड्डी मला खेळणं. पुढे चान्स मिळाला बॅडमिंटन खेळायचा. मी अच्छा. नोकरीला लागल्यावर सेंट्रल रेव्हेन्यू, ऑल इंडिया सेंट्रल रेव्हेन्यू स्पोर्ट्सच्या टुर्नामेंट होतात आमच्या 4 झोनच्या. साऊथ, वेस्ट, ईस्ट, नॉर्थ असं. तर त्यामध्ये वेस्ट झोन कडनं मी 24 वर्ष ऑल इंडिया रिप्रेझेंट केलेली आहे. हो. सिंगल्स, डबल्स, मिक्स डबल्स मध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मला खूप चांगलं यश मिळालं, कारण हा खेळ संपल्यावर. पण मला कबड्डीच्या स्टेपिंगचा आणि स्टॅमिनाचा त्याच्यात फायदा झाला. फायदा झाला. अगदी बरोबर. हां. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा गुरुचाही मान इथे राखला, आणि तुम्ही तुमचं स्वप्न सुद्धा पूर्ण केलं. अगदी म्हणजे त्यांची तर भयंकर, ते म्हणजे मी म्हंटल तसं त्यांची इच्छा, माझे बहीण भाऊ त्यांना पण असं चांगलं तयार करायची होती, पण ते समोर नाही आले त्याच्यात. मग ताई, त्यांचं ह्या चिडवण्यामागचं प्रोत्साहन तुम्हाला मिळत गेलं का? त्यांचं हे जे काही चिडवणं तुम्हाला होतं, या चिडवण्यामुळेच तुम्ही कुठेतरी जिद्दीला पेटलं होतं? हो, नक्कीच. आणि ते असल्याशिवाय तुम्ही पुढे जात नाही. जात नाही. अगदी तुमच्या बरोबर. कुठेतरी
तुमच्या मनात जिद्द पाहिजे, काहीतरी हे पाहिजे की नाही मला हे करायचंच आहे, तर ते तुम्ही हे. आणि घरचा पाठिंबा तर नक्कीच. म्हणजे मी लग्न झाल्यावर सुद्धा एवढी खेळले त्याला कारण माझ्या सासरची सुद्धा माणसं आहेत, सगळे सासू सासरे, माझे दीर जाऊ, मिस्टर, माझे मुलं दोन्ही. 4 सालापर्यंत मी खेळत होते ऑफिस मधनं, म्हणजे मुलंही मोठी झालेली होती. पण सगळ्यांचा प्रचंड पाठिंबा होता. पुण्यामध्ये ज्या वेळेला हायपॉवरच्या मॅचेस व्हायच्या बॅडमिंटनच्या, त्यावेळेला माझे सासू सासरे बघायला आलेले आहेत मॅचेस. म्हणजे घरी पूर्ण साडीमध्ये, ऑफिसला साडीमध्ये आणि कोर्टवर मात्र स्कर्टमध्ये मी खेळताना त्यांनी मला पाहिलेलं आहे. पाहिलंय. आणि त्या काळी ही खूप मोठी विशेष बाब म्हणली जात होती खरं तर. हो, त्यावेळेला हे शक्य नव्हतं म्हणजे पण असं. तुमच्या म्हणजे माझ्या सासूबाई 9वारी साडीतल्या आहेत. इतक्या जुन्या पण वळणाच्या आहेत. पण पण हे तुमच्या सगळं त्यांना तुमच्या त्यांचा जिद्दीपुढे support होता. अगदी. म्हणजे दोन्हीकडे मी म्हंटल तसं छत्रपतीसाठी आई वडिलांचा आणि घरच्यांचा सगळा सपोर्ट होता म्हणून तिथपर्यंत मी पोहोचू शकले. प्रेमात जिद्द. आणि युद्धात सगळं माफ असतं, यासोबत खेळात सुद्धा सगळं माफ असतं असं म्हणायला आता हरकत नसावी बरोबर एकंदरीत आहे. असं वाटतंय. अगदी खरं आहे. कारण याच माफीला धरूनच तुम्हाला समर्थन तुमच्या घरच्यांनी दिलं होतं. तर जेव्हा कबड्डीचा जवळपास 10 ते 12 वर्षांचा तुमचा अनुभव, तुमची कारकीर्द याचा विचार करतो, तर अशी एखादी घटना की जी नेहमीच तुमच्या विस्मरणात राहणार आहे? काय जरा थोडं हे द्या. अच्छा. माझा प्रश्न असा होता की जेव्हा तुमच्या कबड्डीचा कारकिर्दीचा जर आपण विचार केला, तर एक हो, साधारणतः 10 ते 15 वर्षांचा तो काळ म्हणता येईल. ह्या बरोबर. काळामध्ये एखादी कुठली घटना, एखादा कुठला अनुभव की जो तुम्हाला नेहमीच लक्षात राहील, असा एखादा कुठली घटना तुम्ही सांगाल का? असा एक अनुभव म्हणजे एक अंबरनाथला आम्ही टुर्नामेंट मारली तो, की तो हम्म. मी कधीच विसरणार नाही. आमची जी फायनल झाली साधना क्रीडा मंडळ पुणे आणि आमची, ती मॅच क्षणाला बदलत होती. म्हणजे अक्षरशः शेवटच्या एंट्री पर्यंत कळत नव्हतं की आम्ही जिंकू का ते जिंकू, इतकी मॅच ती टफ झाली होती. आणि त्यावेळेला सुद्धा असंच झालं होतं, पुरुषांची मॅच इतकी नीरस झाली होती की सगळीकडे पेपरला आलं होतं की मैदानी खेळाचा हे मुलींनी राखला राखलं. असं. आणि तसं दुसरा एक इन्सिडन्स म्हणजे मी सोलापूरला आमचा कॅम्प होता नॅशनल्सचा. आणि साधारणपणे नॅशनल्सला असं व्हायचं की आधीच्या वर्षीची जी उपकर्णधार असेल ती पुढच्या वर्षी कर्णधार व्हायची. आणि त्याप्रमाणेच माझा नंबर होता खरा नॅशनल्सला. आणि पहिल्याच दिवशी तिथे अशा काही घडामोडी झाल्या की मी शकुंतला ताई ज्या आहेत आपल्या, त्यांना त्याच दिवशी म्हटलं म्हणजे आम्ही अगदी आरे-तुरेतल्या आणि एका संघातनं खेळणाऱ्या मैत्रिणी असल्यामुळे मी म्हटलं शकू काहीतरी गडबड होणार आहे. मला काही कॅप्टनशिप मिळणार नाही. शकू म्हणली, "गप वेडी आहेस का तू? आता तुझाच नंबर आहे" वगैरे. आणि बरोबर तसंच झालं. कॅम्पच्या शेवटच्या दिवशी टीम सिलेक्ट झाली आणि त्याच्यामध्ये मला परत व्हाईस कॅप्टनच ठेवलं गेलं. आणि आम्ही निघालो त्यावेळेला मात्र मला एक क्षणभर असं झालं होतं की आता नको खेळायला. हे असं जर राजकीय लोकांचा हस्तक्षेप आणि हे असेल याच्यामध्ये की हीच कर्णधार झाली पाहिजे, मग ती अमक्याची झाली पाहिजे वगैरे, तर म्हटलं आता किती दिवस आपण खेळायचं, बस करूया आता. म्हटलं खूप खेळलो. पुणे स्टेशनवरनं आम्ही परस्पर जाणार होतो मॅचेससाठी याला भिलईला. त्यावेळेला पुणे स्टेशनवर गाडी थांबल्यावरती तिथे भेटायला म्हणून माझे आई वडील आले होते. आणि मी अशी दाराची सामान घेऊन उभी होते की मी चालले पुण्याला परत. मला अजिबात नॅशनल्सला जायचं नाहीये. त्यावेळेला आष्टेकर सर माझी समजूत घालत होते. श्यामराव आष्टेकर म्हणून महाराष्ट्र स्टेटचे एक हे होते, अध्यक्ष होते त्यावेळेला. ते मला सांगत होते, "मंजू असं करू नको, आई जाऊ दे, तरी खेळायचं आपण" असं. मी म्हटलं, "नको सर", म्हटलं, "खूप पॉलिटिक्स मी पाहिलंय, म्हणजे मी सहन केलंय सगळं. पुणे जिल्ह्याच्या टीम मधनं बाद केलं, मग राखीव खेळाडू म्हणून ठेवलं, मग वरची एक मुलगी आली नाही म्हणून मला घेतलं आणि मग मला तिथे खेळ करून दाखवला आणि मला ह्याच्यात स्टेट नॅशनल्सला चान्स मिळाला. म्हणजे असे अनुभव माझ्या ह्याच्यात येत गेल्यामुळे मी म्हंटल नको आता जायला. तिथे स्टेशन माझे आई वडील आले होते. ते म्हणले मला की हे बघ, शुभांगी दाते जर आता असती तर ती तुझ्या आधी होती नॅशनलला, मग तुझा नंबर यावर्षी लागला नसता. आज तू शुभांगी दाते आहे असं समज आणि तू नॅशनल्सला जा, पुढचं आपण काय ते बघू.
असं खरं तर म्हणून ही मी तुमची परीक्षाच होती, असंच म्हणावं लागेल. आणि ह्या परीक्षात तुम्ही पास झाला आणि त्याचंच फळ म्हणून शिवछत्रपती ते मिळालं पुरस्काराचं असं म्हणायला हरकत तुम्हाला नाही. बरोबर असं आहे. म्हणायला म्हणजे हरकत तेव्हा नाही. परत आई वडिलांनी माझी समजूत काढून पाठिंबा दिला आणि मी पुढे गेले असं पुढे गेले. थोडक्यात. खूप चढ उतार असे तुम्हाला आयुष्यात बघावे लागले होते खरं तर. बरोबर. इथे तुम्ही एक नावाचा उल्लेख केला ऍक्च्युली, शकुंतलाताई खटावकर ताई यांचा तुम्ही इथे उल्लेख केला. खरं तर शकुंतलाताईंचं खुद्द स्पोर्ट्स इंडियाला बहुमूल्य असं मार्गदर्शन लाभतंय. खरं तर शकुंतलाताई खटावकर आणि तुम्ही ह्या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी म्हटल्या गेले तरी विशेष गोष्ट नाही. पण त्यांचं एक वेगळा आयाम त्या व्यक्तिमत्वाला आहे, की त्यांचं जे काही मार्गदर्शन परत भूमिकेत जेव्हा ते असतात आणि ते तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारे प्रोत्साहित करत असतात. तुमचं हे जे काही एक मैदानावरचं खेळाडू म्हणून आणि मैदानापलीकडचं एक मैत्रिणी म्हणून हे जे काही तुमचं अनोखं नातं राहिलेलं आहे, याबद्दल काय म्हणाल? पहिलं म्हणजे काय माहितीये का, की शकुंतलाताई आणि मी एका संघात होतो, राणा प्रताप संघ. राणा आम्ही प्रताप विरुद्ध चौगुले. कधी खेळलो नाही. आणि त्यामुळे आम्हाला तिचं मार्गदर्शन नेहमी व्हायचं, की आता ही अशी खेळतीये, असं करायचंय, आपण या एंट्रीला ती अशी आली तर पकड करूया, अमकं करूया. हे आमचं आतमध्ये चालू असायचं. आणि त्यामुळे त्या वेळेपासून आम्हाला तिचं थोडंसं इनडायरेक्टली मार्गदर्शन म्हणा हे असं होत होतं. आणि तिची दहशत म्हणजे इतकी होती तुम्हाला सांगते, की सालेमच्या नॅशनल्सच्या वेळेला ती जी कव्हरवरनं डॅश मारायची, ती खेळाडू इंजुर्डच झाली असेल असं व्हायचं. म्हणजे खरोखर आपटल्या जायच्या मुली. आणि नंतर येणाऱ्या संघांनी आमच्या विरुद्ध, महाराष्ट्राच्या विरुद्ध ज्या मुली खेळायला यायच्या, ते स्टेटच्या टीम्स म्हणायच्या, की 5 नंबर असेल तर आम्ही नाही खेळणार आहोत. आमचा वॉकर घ्या. इतकी शकुंतलाची दहशत होती, चांगल्या ह्यानी म्हणजे, की हो, ती म्हणजे नक्कीच. ग्राउंडमध्ये गेलं की तिचं सगळं व्हायचंच. त्यातला एक किस्सा तुम्हाला सांगते. सांगलीला नवयुग क्रीडा मंडळ आणि आमची मॅच होती फायनल. आणि त्यावेळेला पहिल्या 5-7 मिनिटातच 5 मिनिटात असतील झालेली, शकूची पकड झाली. आणि शकू बाहेर बसली. शकू उठल्याशिवाय आम्हाला एंट्रीला पॉइंट कुठनं कसा काढायचा होता. शुभांगीला सुद्धा मिळत नव्हता पॉइंट. खूप खोलवर शुभांगी चढाया करत होती. शेवटची 5 मिनिटं राहिली होती. शकूनी बाहेर चिडून गवत उपटायला सुरुवात केली होती. एवढं गवत झालं होतं तिथे, की मी कशी आउट झाले आणि आता काय आपली टीम हरत येतेय. असं हे जे एकी असते ना, सांघिक खेळामध्ये आणि स्पोर्ट्समन स्पिरिट असतं ते फार महत्वाचं असतं. आणि असं करता करता शेवटच्या 4-5 मिनिटात आम्ही पाठलाग घ्यायचा ठरवला, मी आणि उल्का लेलेनी. आणि पाठलागावर मी श्रीमती तेटगुरेला आउट केली. आणि तिथे शकू आत आल्यानंतर पुढच्या 4 मिनिटात मॅच खल्लास. संपूर्ण सगळी धुव्वा झालेला होता आणि राणा प्रताप संघ जिंकलेला होता. असं व्यक्तिमत्वाचा खरं तर धसका घेतल्याशिवाय कोणी अगदी राहणारही नाही. खरं म्हणजे आहे. पुरुषांच्या समोर सारी मॅच खेळायला उभं आणि केलं असतं. आता सुद्धा आता ती जरी खेळातनं म्हणजे कार्यकर्ती आहेच आहे ती, पण तरी बाहेर पडली असली तरी सारखी सगळ्यांची संपर्क ठेवून तुला काय हवं नको, हे नको, ते नको, हे चालूच असतं तिचं. खरं आणि तर खरंच असं आहे, की ती आहे म्हणून आम्हाला हे आहे, हेही सांगते तुम्हाला. नाहीतर एकंदरीत आम्ही बाकीच्या ज्या मुली आहोत, त्या खरंच लग्न, संसारी, मुलं-बाळं याच्यात गेलेल्या आहोत. पण ती हे अजूनही हा जो गाडा आहे आमच्या राणा प्रताप संघाचा म्हणा किंवा स्टेटचा किंवा मुलींच्या खेळात त्यांनी पुढे यावं यासाठी जो गाडा ती ओढतीये, तो खरंच तिला हॅट्स ऑफ आहे. नक्कीच, नक्कीच. आणि संवाद मातीतल्या खेळाडूंशी आणि हा जो काही सगळ्यांना असं नाही की बुवा मला फक्त फायदा मिळतोय मग मी तिकडे जाईन असं नाही. ती कुठलाही काही नाही मेसेज असला तरी लगेच सगळ्या पुण्यातल्या खेळाडूंना पोहोचला पाहिजे. सगळ्या लेडीज खेळाडूंना तो तिचा मेसेज जाणार की असं असं आहे. आपल्या सगळ्या मुलींना इथे जमायचंय स्टेडियमवर असं. म्हणजे हे जे तिचं आहे ना हे फारच कौतुकास्पद आहे काम करणं. नक्कीच, म्हणजे नक्कीच. स्वतःच्या खिशाचा कशाचाही विचार न करता अगदी तिने सगळं वाहून घेतलेलं आहे कबड्डीला. अगदी बरोबर. आणि खरं तर त्यांचं याच्या पुढचं एकच स्वप्न आहे, ते म्हणजे माझ्या मुलीला खेळाडू बनवणं. कारण जेव्हा मला मुलगी झाली तेव्हा त्यांना सर्वाधिक जो आनंद झाला होता, तो आनंद मला मुलगी झालेला नव्हता. तर त्यांना एक नवीन खेळाडू मिळणार आहे आता, की जो ते घडवू शकतील.
म्हणजे बरोबर. इतकं त्यांनी खरं तर कबड्डीला वाहून दिलेलं आहे. आणि जेव्हा त्यांचं माझं संभाषण होतं त्यावेळेस तुझी मुलगी कशी आहे हे त्यांनी मला आतापर्यंत खरंच विचारलं नाही. त्यांनी फक्त एकच विचारले की आमची भावी कबड्डी खेळाडू कशी आहे? असाच हां. प्रश्न नेहमी त्यांच्याशी बोलत असताना त्यांचा राहिलेला आहे. आणि खरं तर शकुंतला ताईंमुळेच आज मला तुमच्याशी संवाद साधता येतोय आणि तुमची ही जी काही कारकीर्द 10 ते 12 वर्षांची कारकीर्द राहिलेली आहे. खरं तर हा प्रवास आम्हाला जाणून घेता आला. याचा खरं तर मी शकुंतला ताईंना सुद्धा धन्यवाद देईल, की त्यांनी तुमची आणि आमची सांगड घालून दिली आणि सतत तयार असतात. "अरे, तू फक्त सांग तुला कोणाला बोलवायचंय, हां. मी बोलते त्यांच्याशी." म्हणजे इतकं आम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य या खेळाडूंना ह्या कार्यक्रमासाठी मिळतंय आणि त्यांची तळमळ फक्त एकच आहे, की तत्कालीन ज्या काही महान प्लेयर, महान खेळाडू आतापर्यंत होऊन गेले आहेत कबड्डीमध्ये, ज्या पूर्णपणे दुर्लक्षित होत्या किंवा संसारामुळे ते फारसं आता या क्षेत्रामध्ये नाहीयेत, त्यांना पुन्हा एकदा लोकांसमोर, समाजासमोर आणायचंच. या बरोबर. ध्येयाने ते नेहमीच आम्हाला सहकार्य करतायत. सो शकुंतलाताई, खरंच हॅट्स ऑफ यू. अगदी तुमचा एक खरंच आहे. नवीन आयाम आम्हाला मंजिरीताईंच्या कडून कळाला. मला वाटतं आज त्या नाहीयेत काही कामानिमित्त, किंवा त्या आहेत तर एकदा मी टेक्निकल टीमला रिक्वेस्ट करतो की त्यांना एक थोड्या वेळासाठी अनम्यूट करावं. काय म्हणतात ते? बरोबर. टेक्निकल टीम प्लीज अनम्यूट टू खटाव करते. मला वाटतं त्या उपलब्ध नाहीयेत नाहीयेत. ओके. कुठेतरी तर तर बिझी असतील बहुधा. हो. तर नक्कीच एकदा खरंच पुन्हा थँक यू शकुंतलाताई तुमचंही. आणि स्पेशली थँक्स टू मंजिरीताई तुम्हाला, की तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि तुमचे अनुभव इथे कथन केले. तुमचा जीवन प्रवास आम्हाला ऐकता आला. खरं तर एक महान खेळाडू कुठेतरी समाजात लपलाय असं आपण समजत असताना अचानक कोणी तो पुढे येतो आणि जेव्हा त्याची जीवनगाथा आपण ऐकत असतो तर अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाही. आणि आजची परिस्थिती, आजच्या एपिसोडची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. तर पुन्हा एकदा धन्यवाद मंजिरीताई, तुम्ही वेळ दिला. आणि आपण जाऊयात आता बडवे मॅडम यांच्याकडे, की मॅम आजच्या या मुलाखतीत मंजिरीताईंनी व्यक्त केलेले विचार आणि त्यांचे अनुभव यावर आपलं विश्लेषण नक्कीच गरजेचं राहणार आहे आणि तुम्ही ते करावं. नमस्कार. म्हणजे खूपच म्हणजे तुमचा जो मी आता एक प्रवास ऐकला तो खूपच प्रेरणादायी आहे. म्हणजे मला एक विशेषत्व एक गोष्ट जाणवली, की तुम्ही खऱ्या अर्थाने एक संपूर्ण खेळाडू आहात. अ, सुरुवातीच्या तुमच्या सगळ्या उभरत्या काळामध्ये तुम्ही कबड्डी खेळलात आणि त्यानंतरही तुम्हाला खेळाप्रती जी काय प्रेम, आस्था आणि त्याला तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक म्हणून तुम्हाला जेव्हा त्याला पुढे जायचं होतं, एक त्याला निभवत जायचं होतं, तेव्हा तुम्ही तुम्ही एक बॅडमिंटन पटू असल्याने सुद्धा तुम्ही तुमच्या जेव्हा तुम्ही नोकरीमध्ये आलात त्याच्यानंतर तुम्ही तुमचं बॅडमिंटन मधलं जे कारकीर्द आहे ती तशीच चालू ठेवली. तर खरंच म्हणजे कबड्डी आणि बॅडमिंटन असं युनिक कॉम्बिनेशन आज आम्हाला तुमच्या रूपाने इथे मिळालं आहे. आणि मला एक वाटतं असं की हे सगळं करताना म्हणजे तुम्ही म्हणजे तुमच्यामध्ये खरंच एक खूप असा एक जो स्पोर्ट्समनशिप शिप आहे किंवा एक सांघिक संघामध्ये खेळताना एक सगळ्यांना घेऊन चालायचं किंवा सगळ्यांना घेऊन जाताना त्यांच्यामधले पण जे काही गुणवैशिष्ट्य आहे त्याच्याबद्दल पण बोलायचं हे मला प्रकर्षाने खूप जाणवलं. आणि ते कसं जाणवलं की तुम्ही शकुंतलाताईंबद्दल खूप बोललात आणि खूप भरभरून बोललात. म्हणजे असंच उगाचच काहीतरी एक बोलायचं होतं की नाही त्या माझ्या खेळामध्ये होत्या, आमच्या संघात होत्या आणि आम्ही खूप छान कामगिरी, असं नाही. तर तुम्ही जे अगदी हृदयापासून त्यांच्याबद्दल जे विचार व्यक्त केले ते खूपच मला भावले ऍक्च्युली. आणि मला हे कसं जाणवलं की म्हणजे स्त्रीची भूमिका खूप खूप अवघड असते खूपदा. म्हणजे स्पेसिफिकली तुम्ही जेव्हा तुमचा विवाह होतो आणि तुम्ही दुसऱ्या घरामध्ये एक
सून म्हणून जाता तेव्हा तुम्हाला खूप वेगवेगळ्या सगळ्या नाती निभायला लागतात. कुठे तुम्ही एक सून असता, कुठे कुठे कोणाची भावजई असता, कोणाची नणंद असता, कोणाची मामी असता, हे कुणाच्या आत्या असता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप निभायला लागतात आणि त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टींकडे, संसाराकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आणि तुम्ही ज्या काळामध्ये खेळ खेळत होता, म्हणजे एक क्रीडापटू होतात, तो तर काळ अजून अवघड होता. म्हणजे त्या काळामध्ये तुम्ही जसं म्हणलात, की म्हणजे असे क्रीडा क्षेत्रासाठी किंवा कबड्डी साठी लागणारे जे जे कपडे आहेत ते घालणं आणि ते घालून तुम्ही तिथे परफॉर्म करणं ही खूप मोठं चॅलेंज होतं. कारण खूप समाज एवढा आपला तेव्हा थोडासा मॉडर्न नव्हता किंवा ऍक्सेप्टन्स नव्हता समाजामध्ये मुलींना. मुलींचं क्षेत्र फारच मर्यादित असायचं. म्हणजे अगदी नोकरी करणारी स्त्री जरी असली तरी तिला काय काय अनुभव येतात. तर थोडंसं माझी आई 4 दशकाहून तिने शैक्षणिक क्षेत्रात काम केलंय. तर ती प्राध्यापिका होती आणि मला माहिती आहे की तिची खूप तारांबळ व्हायची. म्हणजे तिला सगळं घरचं आणि बाहेरचं आणि सगळं सांभाळायला लागायचं आणि खूप तिला चॅलेंजेस असायचे. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तर खेळात पण होतात, म्हणजे अजून ते किती डबल तुम्हाला चॅलेंजेस असतील हे मी समजू शकते. तर मला वाटतं की हे एकाच खूप युनिक कॉम्बिनेशन. आणि तुम्ही सांगितलं की खेळ खेळल्याने, म्हणजे कबड्डी जरी तुमचा मेन खेळ होता तरी त्याचा उपयोग तुम्हाला बॅडमिंटन साठी कसा खेळ मिळाला, तर हेच खूप महत्वाचं आहे. म्हणजे आज आम्ही जेव्हा सगळेजण खेळाबद्दल बोलत असतो किंवा खेळ एक किंवा क्रीडा क्षेत्र हे एक असं, पण आपण मुख्यत्वे स्पोर्ट्स इंडियामध्ये हेच बोलतो आहोत की क्रीडा क्षेत्र, आणि आता त्याच्यामध्ये खूप संधी पण निर्माण झाल्या आहेत. म्हणजे पूर्वीचा खेळ आणि आत्ताचा खेळ याच्यामध्ये खूप खूप बदल घडतात आहे आणि खूप संधी उपलब्ध झाल्या आहेत. म्हणजे आज कबड्डीलाच प्रो कबड्डीचं जे काही चांगलं असं एक रूप, छान अशी ती नवीनच एक सुंदर रूप, साजेसं रूप आलंय. त्याच्यामुळे खूप संधी उपलब्ध आहेत. तर मला वाटतं की हेच आम्ही बोलत असतो. पण मला वाटतं की प्रत्येकाला जरी आज क्रीडा क्षेत्रामध्ये काही करिअर करायला संधी मिळेल किंवा परिस्थिती त्यांना साजेशी मिळेल, ती त्यांना साथ देईल नाही देईल, हे कोणीच सांगू शकत नाही. कारण शेवटी उद्या काय होणार हे कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. पण मला एकच वाटतं की सगळ्यांनी खेळ खेळावा. म्हणजे स्कूल, म्हणजे तुमच्या शालेय जीवनामध्ये तुम्ही जो खेळ आहे, कुठलाही जो तुमच्या आवडीचा खेळ आहे तो तुम्ही सगळ्यांनी स्वीकारावा. आणि तुम्हाला अगदी काही तुम्ही क्रीडापटू नाही झाले, काही त्याच्यातले खूप अगदी उच्च दर्जाचे एक्झॅक्टली. तुम्ही नाही मिळालं बरोबर तरी आहे. तुमच्या तुम्हाला शारीरिक खूप जडणघडण. अनुभव येतात त्याच्यातनं हा, आणि ते तुम्हाला या जीवनात उपयोगी पडतात. म्हणजे करेक्ट. दुःख दुःख हरल्याचं जसं असतं ना, तसं संसारात किंवा जीवनात येणारं दुःख पचवण्याची ताकद तुम्हाला याच्यातनं येते. बरोबर आणि आहे, तुम्ही अगदी. निराश होता नॅचरली. एखादी मॅच हरल्यावर ती व्यक्ती निराश होणार, पण परत आपल्याला पुढे जायचंय. ही जी एक जिद्द निर्माण होते ना, ती हम्म. खेळाने येते. आणि म्हणून खरंच. पूर्वी जसं आपण म्हणायचो की नाही, शाळेत एनसीसी कंपल्सरी होती. हो, हो, त्यामुळे एक कडक शिस्त मुलांना लागायची. हो. आता काही नाहीये. हे थोडंसं सरकारनी कंपल्सरी केलं पाहिजे असं मला वाटतं, की खरंय, 7वी खरंय. 8वी पर्यंत खेळ कंपल्सरी. 1 तास मैदानावर या, शाळेतल्या सगळ्या मुलांनी कुठलाही खेळ खेळा. पण त्या मोक्या हवेत वावरलात तर तुम्हाला नक्कीच जास्त ऑक्सिजन मिळेल आणि तुम्ही जास्त चांगल्या व्हाल. खरंच आहे. तुमचं आत्ताच्या इव्हन आता म्हणजे कोविड काळामध्ये आपण सगळेजण खूप चर्चा करतो, इम्युनिटी, रेझिस्टन्स. तर हां, मला वाटतं एक्झॅक्टली. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदा तुम्ही खेळातून तुम्हाला आनंद तर मिळतो. तुम्हाला त्याचं जे बाय प्रॉडक्ट असं म्हणता येईल आपल्याला, की आपल्याला पहिले तर आपला आनंद मिळतो आणि बाय प्रॉडक्ट म्हणून तुम्हाला शारीरिक, तुम्हाला जडणघडणीमध्ये तुमचे एक चांगलं खूप फरक पडतो. सुदृढता लागते. एक चांगलं, तो एक गोष्ट आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये एक स्पोर्ट्समनशिप मिळते. त्याच्यात लीडरशिप क्वालिटीज तुमच्या डेव्हलप होतात.
हार आणि जीत ही कशी टॅकल करायची याच्याबद्दल पण तुम्हाला आपसुकच मिळत जातं. तुम्हाला काही विशेष वेगळे परिश्रम नाही घ्यायला लागत. ते तुम्ही शिकत जाता. ते तुमची त्या जडणघडणीचा एक तो प्रवासात तो एक वाटा बनतो तुमच्या आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शिकत जाता आणि तुम्ही एक उत्तम व्यक्तिमत्व घडता असं मला पण वाटतं. त्यामुळे आता याच्यामध्ये सगळं- माहितीये, मी नोकरीला लागले की नाही त्यावेळेला ऑफिसनी काय मला सांगितलं, बॅडमिंटन हा खेळ त्या पूर्वीच्या काळी खर्चिक खेळ होता. बरोबर ज्याला आहे. कबड्डीला आम्हाला कधी काही लागायचंच नाही, ग्राउंड राखलं की झालं. तिथे बरोबर. पैसे खर्च करायला लागतच नव्हते. पण बॅडमिंटनला शटल्स, रॅकेट, शूज पाहिजेत, इंडोर कोर्ट पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. हा खर्च जसा वाढला तसा आमच्या ऑफिसनी मला काय सांगितलं, की तुम्हाला कन्सेशन देऊ, पण आम्ही तासाभराची काय फी तुमची असेल ती नाही आम्ही देणार. वर्षभर तुम्ही खेळा. आता मी खेळा तर मी कुठनं खेळणार आहे? माझ्या समोर खेळणारा तर पाहिजे का नको? बरोबर असं आहे. करता करता मी माझी दोन्ही मुलं तयार केली बॅडमिंटन मध्ये. अरे बापरे! आणि दोन्ही अतिशय उत्तम खेळली. पण फक्त एवढंच झालं, की ऑल इंडियाला सेकंड रँकला होती माझी मुलगी, मानसी म्हणून. 18 अच्छा. वर्षाची असताना. त्यावेळेला तिला थोडीशी नी इंजुरी झाली आणि मग ती असंच IT क्षेत्राकडे वळली आणि कामाला लागली. आणि मुलांनी आता अमेरिकेमध्ये जेव्हा तो गेला, त्यावेळेला तिथे इंटरव्हर्सिटी आपण जशा घेतो, तशा तिथल्या टुर्नामेंट्सला त्यांनी चायनीज मुलाला मारल्यावर इथे आमचे जे सर वसंत गोरे म्हणून माझे जे बॅडमिंटनचे कोच होते ना, त्यांना इतका आनंद झाला, की माझ्या मुलांनी चायनीजला मारलं. चायनीज मुलांना. हे नाही, जे नाही, काय हे तो जो आनंद आहे तो वेगळाच आहे असं. बरोबर आहे, दोघं खरंय. अतिशय उत्तम खेळले बॅडमिंटन आणि तिथे आता त्याला विचारतात, की तू कोणाकडे शिकलास? तुझं ते हां, फुटवर्क आणि हे सगळं आहे ते इतकं सुरेख आहे. हे तू हां. कुठे शिकलास? किंवा असंच तिथे मॅचेस खेळताना त्याला असं एकदम आता मी काय करू असं झालं होतं. तर तो मला म्हणला, आई मी काय करायला हवं होतं? म्हटलं अरे थोडीशी हे बदलायचीस तू. टॉस ड्रॉप 1-2दा टाकून बघायचे, नाहीतर क्रॉसकोर्ट टॉस मारायचास किंवा स्मॅश मारायचा प्रयत्न कर. खूप रॅलीज झाल्या पण म्हटला मला पॉइंट मिळत नव्हता. असं हे जे आहे ना, हे फार म्हणजे अतिशय आनंद देणारं आहे आणि हेच ऊर्जा देणारं आहे. पुढच्या खरंय, ह्याच्यात. खरंय. खरंय. नक्कीच, नक्कीच. म्हणूनच सगळ्यांनी म्हणजे खेळाला एक सगळ्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये नक्कीच अवलंबलं पाहिजे हे आणि पाहिजे तुला. त्यातून नक्कीच आनंद मिळतो आणि बाकीचे अनेक काही फायदे होतात. आज तुम्ही आमच्या स्पोर्ट्स इंडियाच्या प्लॅटफॉर्मवर आलात आणि आम्हाला छान तुमच्याशी गप्पा मारता आल्या आणि तुमचा प्रवास जाणून घेता आला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असंच स्पोर्ट्स इंडिया टीम बद्दल आपलं आणि स्पोर्ट्स इंडियाचं जे एक चांगलं नातं आता निर्माण झालंय ते असंच उत्तरोत्तर असंच फुलत जावं आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी पण आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ओव्हर टू तुम्हाला यू. पण सगळ्यांना धन्यवाद. हो. मला हा चान्स दिल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल. अ, तर मित्रांनो, आत्ताच आपण मंजिरीताईंची मुलाखत पाहिली, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेतला आणि सोबतच ह्या जीवन प्रवासात घरच्यांसोबतच मैदानात संघात असलेल्या मैत्रिणी, मैत्री, मित्र किंवा सहकारी हे किती गरजेचं असतात आणि हेच सहकारी आपलं आयुष्य कसं बदलत असतात आणि योग्य वेळी आपल्याला मार्गदर्शन कशा प्रकारे उपयोगी येऊ शकतं हे आजच्या मुलाखतीतून आपल्याला जाणून घेता आलं. तर इथेच वेळ झालेली आहे. आजच्या कार्यक्रमासाठी निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी एका नवीन पाहुण्यांसह, नवीन कारकिर्दीसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ताचा जो काही आपला एपिसोड झालेला होता तो एपिसोड तुम्ही पुन्हा एकदा फेसबुकच्या आपल्या स्पोर्ट्स इंडिया या पेजवर पुन्हा पाहू शकताय आणि युट्यूबच्या चॅनलवर सुद्धा पाहू शकताय. आणि अशाच नवीन नवीन एपिसोड्स, नवीन पाहुण्यांच्या मुलाखत पाहण्यासाठी आमच्याशी जोडलेल्या स्पोर्ट्स इंडियाच्या फेसबुक पेजवर, इंस्टाग्रामच्या पेजवर आणि युट्यूब चॅनलला. धन्यवाद.